ही टेन्शन घेण्यासारखं काही नाही. हा म्हणजे सुरुवातीला थोडे खटके उडले होते, पण वाटलंच मला. आई, तुम्ही काळजी करावी असं काही घडलं नव्हतं. सगळं काही व्यवस्थितरित्या पार पडले. नका टेन्शन घेऊ, मी येते. सई सई, हां, मला जरा सविस्तर सांग ना. असं मोघम सांगू नकोस ग. काय काय घडलं? हो सगळं सांगू. आम्ही जेव्हा गावी गेलो ना, बाई ग, काय सांगतेस काय? ताईंनी जेवण बनवलं. हो ना, आणि सगळी माणसं ना बोटच चाटत जेवत होती. बाई कमालच आहे त्या अक्काबाईंची. म्हणजे त्या बाईचं नुसतं वर्णन ऐकून मला ती बाई खूप आवडली आहे. आता ना मला एकदम शांत झोप लागेल. अगं इतके दिवस डोळ्याला डोळा लागत नव्हता. सारखं आपलं टेन्शन. तू पण शांत झोप बाळा. प्रवासात ना आलीयस, दमलीस. गुड नाईट. तुम्ही पण झोपा आता. हो येऊ? ये. सर, मी काय म्हणते, कुठेही जाऊन या. शेवटी आपल्याला घरी आल्यावर आपल्या घराची किंमत कळतेच, नाही का? नाही म्हणजे मला माझं गाव खूप आवडतं, माझं मनही रमतं तिथे. पण शेवटी आपलं घर ते आपलंच घर. काय म्हणता? काय झालं? असं का बघताय माझ्याकडे? नऊवारीमध्ये खरंच खूप सुंदर दिसत होतात तुम्ही. हो, हे आत्ता सुचतंय का तुम्हाला बोलायला? नाही, तेव्हा सुचलं होतं खरं तर. पण तेव्हा तुम्हाला बघून इतका भारावून गेलो होतो ना की शब्दात सापडत नव्हते. सर, तुमचं ना आपलं काहीही असतं. काही काय. बरं मी काय म्हणतो, आपण असं रोजच मस्तपैकी धोतर आणि नऊवारी नेसायला लागलो तर? काय तुम्ही बरे आहात ना? अहो काही काय म्हणजे बघा ना, किती खानदानी वाटेल ना. मी देवांश जहागीरदार मस्तपैकी धोतर नेसून माझ्या पिळदार मिशांना असा ताव देत आपल्या ऑफिसला जातो. आणि तुम्ही सुद्धा एक सुंदर नऊवारी नेसून तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या लहान लहान मुलांना शिकवताय. काय भारी मजा येईल ना. सर, फाजीलपणा पुरे झाला आता. अरे फाजील म्हणून तुम्हाला उशीर नाही होते का? मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन येते. आलेच. आज ऑफिसमध्ये ना फार काही काम नाहीये. ऐका ना, डोळे बंद करा ना. का? डोळे मोठे करायला नाही सांगितले, बंद करायला सांगितले. डोळे बंद करा. सर, सकाळी काय चावटपणा सुरू केलाय? सावटपणा काय? डोळे बंद करायचं रुमाल बांधे ना. मग का? सरप्राईज आहे. सरप्राईज काय? नाही, प्रत्येक वेळेस तुम्हाला सरप्राईज द्यायचं असेल ना, नेहमी म्हणतात डोळे बंद करा. ते स्टाईल आहे माझी. आणि कसं आहे, सरप्राईज रिसीव्ह करायची पण एक प्रोसेस असते. आता हे काय नवीन? तुम्ही कधी सस्पेन्स थ्रिलर वाचलं नाहीये का सई? फॉर एक्झाम्पल तुम्ही आता सस्पेन्स थ्रिलर वाचायला घेतलं आणि त्याच्या पहिल्याच पेजवर असं लिहिलं असेल की पुढे वाचू नका, मंगेश खामटे नावाचा माणूस कोणी आहे. केली ना मज्जा. अर्थ असणार आहे का? म्हणून सांगतोय, एक प्रोसेस असते. डोळे बंद करा. ठीक आहे, केले डोळे बंद. ग्रेट. उघडू का? वेट. सरप्राईज आहे. वेट ना. मला ना तुमच्यावर विश्वास नाहीये, म्हणून मी तुमच्या डोळ्यांवर रुमाल बांधणार आहे. सर, अच्छा, विश्वास नाहीये तुम्हाला? ठीक आहे. अजिबात नाही. ओके. हो, उघडायलाच हवे होते डोळे. आता पुढे चला. पुढे? चल. कुठे घेऊन जाता? कुठे नाही, इथे बसा. बसू? तर इथेच बसून राहायचं. मी आलोच, 2 मिनिटात आलो.
ओके हो, पण- डोळ्यावरची पट्टी काढायची नाही नाहीये. पण लवकर या. लवकर येणार लवकर येणार, फक्त डोळ्यावरची पट्टी काढायची नाहीये. ओके आलोच मी. अरे वा वा देवा, हे मस्त सुरू केलंयस तू घरातल्या घरात जॉगिंग फिटनेस. जॉगिंग नाही ते अय्या गिफ्ट माझ्यासाठी आणलंस. मी कालच नाही का द्यायचंच. बघू अरे मला बघू तर दे माझ्या मुलाने. माझ्यासाठी नाही, मग बाबांसाठी आणलंयस ना. आहो साईन करताय. सईसाठी गिफ्ट. अगो बाई ऐक निमित्त काय निमित्त म्हणजे तिचा वाढदिवस. नाही लग्नाचा वाढदिवस आहे का? फातच नाही. कुठला सण आहे का? नाही तिचा तर स्पेशल डे पण नाहीये. मग गिफ्ट करता का लागतो स्पेशल डे किंवा अॅनिव्हर्सरी? मग गिफ्ट असंच वाटलं. पण त्यात आहे काय? सरप्राईज आहे ना. अरे वेड्या, सरप्राईज तिच्यासाठी आहे. मला सांगितलं असतं काय होणार आहे. मी काय जाऊन सांगणार आहे लगेच? मी काय म्हणतो, बायकोलाच दाखवतो ना डायरेक्टली सरप्राईज. तिच्या करताय ना. अरे तर खूपच मस्त. असंच करायचं. तुला सांगू, तुझ्या बाबांनी एकदा माझ्यासाठी असंच गिफ्ट आणलं होतं. मी इतकी लाज. चालू ऐक ना, हे सगळं आपण नंतर बोलूयात ना. अगं सरप्राईज द्यायचंय वरती, तिकडे त्या वाट बघतात माझी. मी त्यांच्या डोळ्यावर पट्टी बांधून आलोय. अगं वेड्या, मग बोलत काय बसलास इथे? मी बोलत बसलो. मग काय मी बोलते इथे? आणि असा कसा रे तू? गिफ्ट द्यायचं तर गिफ्ट आधीच खोलीत लपवून ठेवायचं ना. सईचं लक्ष नसताना ही अशी धावपळ झाली नसती. तुझं चुकलं ग. मग सगळं चुकतोच आहे तुझं. किती वेळ घालवलास इथे? आता येऊ मी. येतो. आलोच. देवा, वेडं करून टाकलंय या मुलीने. तिच्याशिवाय काही सुचनासच झालं याला. एवढी काय जादू केली हिने काय माहिती. असा काय तीर मारलाय हिने की देवांश तिच्यासाठी गिफ्ट घेऊन आलाय. काय आहे काय हे सरप्राईज? मला बघावंच लागेल. सर तुम्ही आलात ना. हो. मग जर किती वेळ झाला मी अशीच बसलीये. मी